पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील घटक 7वा समान पद ओळखणे यातील उपघटक पहिला आकृत्या। समान पद ओळखणे या प्रकारात प्रश्न आकृती दिलेली असते, तिचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागते। दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून तिच्यासारखी हुबेहूब आकृती ओळखून अचूक पर्याय असणारे वर्तुळ रंगवणे आवश्यक असते। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। जुळणारी आकृती या घटकामधील हा सराव संच 7.1 यामध्ये कशा स्वरूपाचे नेमके प्रश्न असतो ते आपण समजून घेऊया। यात एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि 4 उत्तर पर्याय आपल्याला दिलेले असतात। प्रश्नाकृतीमध्ये असणारे जे काही आकृत्या असतील, आकार असतील, जशास तसे कोणत्या उत्तर आकृतीमध्ये आहेत तो पर्याय आपल्याला शोधायचा असतो। म्हणजे प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती उत्तर पर्यायातून आपल्याला शोधायची असते। आता या ठिकाणी असलेला प्रश्न क्रमांक पहिला आपल्यासमोर दिसतो आहे। यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे चिन्ह आहेत। याच क्रमाने ते कुठे आहेत पहा। या रकान्यामध्ये बेरजेचं चिन्ह पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। त्याच्या पुढे वजाबाकी इथे आहे, इथे नाही, म्हणजे आपला 4 पर्याय देखील रद्द झाला। पुन्हा गुणाकार आणि भागाकार, म्हणजे या प्रश्नाकृतीशी जुळणारी जी उत्तर आकृती आहे ती पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत। त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2 या घटकातला। या ठिकाणी दिसणारी जी प्रश्नाकृती आहे तशीच प्रश्नाकृती सारखीच हुबेहूब दिसणारी उत्तर आकृती उत्तर पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक 2 दिसते आहे। कारण या ठिकाणी जे रेखांकित केलेले भाग आहेत चौरस आहेत, तसेच भाग या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहेत। इतर पर्यायामध्ये ते नसल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपण निश्चित करतो आहोत। पुढचा प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर दिसतोय। चौरस आकृती आणि या चौरस आकृतीमध्ये तिरप्या रेषा प्रश्नाकृतीत पहा 1 2 3 4 5 रेषा आहेत। आता 5 रेषा असणारे आकृत्या 2 आहेत या ठिकाणी, 3 आणि 4, पण ज्याप्रमाणे प्रश्नाकृतीत रेषा आहेत तशाच रेषा या पर्याय क्रमांक 3 मध्ये 1 2 3 4 5 दिसत आहेत। म्हणून आपला पर्याय योग्य हा पर्याय क्रमांक 3 आहे। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाचे 4 भाग केले असून त्यात या ठिकाणी 2, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 1 1 असे छोटे वर्तुळ आहेत। आता अशी आकृती आपल्याला उत्तर पर्यायामध्ये शोधायचे। पर्याय क्रमांक 1 आपल्याला दिसतोय तसा 2 2 1 1, म्हणून आपलं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5, या ठिकाणी असणारी आकृती या आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला शोधायची। ती आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 मध्ये या आकृतीशी जुळत आहे। म्हणून या प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत। यानंतर प्रश्न क्रमांक 6 याची प्रश्नाकृती आपल्यासमोर दिसते आहे। या ठिकाणी दिसणारी ही जी आकृती आहे या आकृतीसारखी हुबेहूब दिसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे। वर्तुळाच्या वरच्या बाजूला हे 2 त्रिकोण, हे 1 त्रिकोण असे आकार आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो आहे। त्याच्या खाली हे वर्तुळ देखील आहे। या ठिकाणचा हा कोन आणि हा देखील वर्तुळाकार भाग आपल्याला या पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपण निश्चित करतो आहोत। पुढचा प्रश्न 7वा तुमच्यासमोर येतोय। 7वा प्रश्न हा पहा। या चौरसाचे 4 भाग केलेत आणि प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या पद्धतीने रेखांकित केला आहे। या भागावरती लक्ष केंद्रित करू। या ठिकाणी 3 तिरप्या रेषा आहेत। अशा 3 तिरप्या रेषा बघा कुठे आहेत, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये अशा 3 तिरप्या रेषा आहेत।
यानंतरच्या आडव्या रेषा 1 2 3 4 आडव्या रेषा या देखील या ठिकाणी आणि या ठिकाणी 3 आहेत आणि या ठिकाणी 1 2 3 4 आहेत, या ठिकाणी 3 आहेत, म्हणून हा आपला पर्याय नाही. आपला योग्य पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिसतो आहे. बाकीचे भाग देखील बघा ते या रेखांकित केलेले भाग या उत्तर आकृतीशी जुळत असल्यामुळे आपला पर्याय योग्य हा पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 8 आपल्यासमोर दिसतोय. या प्रश्नामध्ये ही जी आकृती दिसते अगदी अशीच हुबेहूब आकृती आपल्याला शोधायची. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा या ठिकाणी प्रत्येक दोन्ही बाण ही बाहेरच्या बाजूला दिसताना जाताना दिसतात. हे योग्य उत्तर आपलं आहे. दुसऱ्या आकृत्यामध्ये तशा पद्धतीचे आपल्याला भाग दिसत नसल्यामुळे योग्य उत्तर आपलं या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 निश्चित करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 9 दिसतोय आपल्यासमोर. हा प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी हे एकूण 9 बेरजेचे चिन्ह दिसत आहेत, तसेच आपल्याला बघायचे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 9च्या 9 बेरजे चिन्ह आहेत. या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह आहेत, या ठिकाणी वजाबाकीचे आहेत, या ठिकाणी 1 वजाबाकीचे आहे, या ठिकाणी उभी रेषा दिसते, म्हणून योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हेच आहे. प्रश्न 10 अतिशय सोप्या स्वरूपातील हे प्रश्न, कारण या प्रश्नाकृतीसारखी दिसणारी आकृती शोधणं तसं काही कठीण काम नाही. या ठिकाणी बघा ही जी आकृती दिसते या ठिकाणी असलेला हा त्रिकोणाचा भाग, या ठिकाणी असलेला त्रिकोण कुठे कुठे आहे बघा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, बाकी कुठेच तो दिसत नाही. हा काळा वर्तुळ देखील इथे आहे, हे पांढरे वर्तुळ इथं आहे आणि हे चौरस देखील इथं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या 10 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण निश्चित करतो आहोत. प्रश्न क्रमांक 11ची प्रश्नाकृती आपल्यासमोर दिसते आहे. या ठिकाणी हा बाहेरील आयताकार भाग आणि हा चौरस आणि त्यामध्ये असलेला हा चौरस, अशी आकृती आता आपल्याला शोधायची. पर्याय क्रमांक 1 मध्ये आयत आहे, हा चौरस आहे पण आतमध्ये वर्तुळ आहे. दुसरी आकृती या ठिकाणी आयत आहे, चौरस देखील आहे आणि हा चौरस देखील या ठिकाणी दिसतोय, म्हणजे आपलं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. 3 मध्ये या ठिकाणी पंचकोन आहे आणि 4 मध्ये दोन्हीही चौरस म्हणजे तीनही चौरस या ठिकाणी दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हेच आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12. या ठिकाणी झाडासारखी दिसणारी ही आकृती, या आकृतीवर मध्ये या ठिकाणी 1 2 आणि 2 अशा प्रकारचे पक्षी आहेत, ते बघा कुठे दिसत आहेत. या ठिकाणी बघा 1 3 आणि 2 आहेत, 1 2 2 म्हणजे ही आकृती जुळणारी आहे. यातील प्रत्येक दुसरे भाग देखील या प्रश्नाकृतीशी जुळणारे असल्यामुळे आपण या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करतो आहोत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 13 आपल्यासमोर दिसतोय. यामध्ये आयताकाराचे हे असे केलेले 4 भाग, या ठिकाणी हा रेखांकित केलेला भाग, असा रेखांकित भाग आपल्याला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय. पण 2 मध्ये या ठिकाणी बघा उभ्या रेषा 1 2 3 आहेत, या ठिकाणी फक्त 2 रेषा आहेत, म्हणून हा आपला पर्याय नाही. पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील 3 उभ्या रेषा आहेत पण आडवी एकच रेषा आहे, म्हणून हा देखील पर्याय नाही. या ठिकाणी आडव्या आणि उभ्या 2 रेषा आहेत, हा देखील आपला पर्याय नाही. योग्य पर्याय आपला पर्याय क्रमांक 1 आहे, कारण यामध्ये आडव्या 3 आणि उभ्या 3 रेषा आहेत आणि अशा प्रकारचे वर्तुळ देखील इथं दिसत आहेत, म्हणून या 13 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत. पुढचा 14वा प्रश्न आपल्यासमोर दिसतो आहे. दिसणारी ही आकृती बघा, अशा प्रकारची आकृती आता आपल्याला शोधायची. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला ही आकृती जशी तशी दिसते आहे, पण या ठिकाणी असलेले हे वर्तुळ या ठिकाणी नाही. आता दुसरी पर्याय क्रमांक 4 मध्ये अशीच आकृती आहे आणि हे 4 वर्तुळ देखील इथं दिसत आहेत, म्हणून योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपण या ठिकाणी निश्चित करतो आहोत. या घटकातील हा शेवटचा प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 15. त्रिकोण, या ठिकाणी वरच्या बाजूला वर्तुळ, 3 रेषा आणि पुन्हा एक वर्तुळ, अशी आकृती शोधायची. पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 रेषा आहेत, पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 रेषा, वर्तुळ आणि वर्तुळ आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीने अतिशय सोपे असलेले हे प्रश्न, पण काळजीपूर्वक निरीक्षण करून मात्र उत्तर नोंदवावं लागतं. पैकीच्या पैकी गुण देणारे हे प्रश्न आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अतिशय सोप्या स्वरूपाचे हे प्रश्न असतात.
विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।